शुभ दीपावली. नफा म्हणजे लाभ आवश्यक आहे, पण तो शुभ लाभ असायला पाहिजे. नेमेची येतो मग पावसाळा, हेच मुळी सृष्टीचे हे कौतुक, तू जाण बाळा. आणि जो मुळातला हसरा खेळता पंजाब, प्रचंड उत्साही पंजाब, आनंदी पंजाब, नाचणारा पंजाब, रंगीबेरंगी पंजाब, हिरवागार पंजाब, कष्टाळू पंजाब, तगडा पंजाब, खेळाडू पंजाब, भांगडा करणारा पंजाब. बघता बघता सूर्यास्ताला तो पंजाब स्मशानामध्ये रूपांतरित होऊ गेलेला तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करताना डोळ्यांनी पाहिला. चीननी मॅकमोहन रेषा मान्य न करण्यामुळे अरुणाचल सतत असा धगधगता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असायचाच. गेले अनेक काळ मला वाटतं की त्या 80च्या दशकासारख्या अत्यंत धोकादायक कालखंडात आपण पुन्हा आहोत. आता स्वतःच्या ताकदीवर भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहील हे अमेरिकेला खपत नाहीये. द वर्ल्ड इज वन मिस्टेक अवे फ्रॉम न्यूक्लिअर होलोकॉस्ट. एका अत्यंत धोकादायक कालखंडामधली ही दीपावली आहे. हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेने, विश्वमित्र असलेल्या भारताच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आणि शुभ दीपावली. शुभ दीपावली सर्वांना. ही दीपावली येणारं नवीन वर्ष आणि सर्वच्या सर्व आयुष्य सुख समाधान यश आनंद लाभो ही शुभेच्छा. अशी माझी ही शुभ दीपावलीची शुभेच्छा. तरी ती व्यक्त करतानाची माझी भावना आहे की एका अत्यंत धोकादायक कालखंडामधली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीमध्ये मी सुद्धा ही शुभ दीपावली, ही शुभेच्छा, ही प्रार्थना व्यक्त करतो आहे. आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळे विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी सौंदर्य हा शब्द वापरतोय की शुभेच्छा सुद्धा व्यक्त करायच्या तर ती आहे शुभ दीपावली. अलीकडे जे पाश्चात्याळलेलेपण, पाश्चात्तीकरण, त्यातलं इंग्रजाळलेलेपण, सगळ्याचं इंग्रजीकरण, भाषेचं इंग्रजीकरण, जाणीवांचं इंग्रजीकरण, त्यामुळे संस्कृतीचं इंग्रजीकरण आणि त्या सगळ्यापायी आपलं आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस की आपण कोण, आपण कोणत्या मातीमध्ये रुजलेले, आपली आई कोण, आपण उगवून कुठून आलेले, या सगळ्याचा जणू विसर पडल्यासारखे आपण जोरजोरात हॅपी दिवाळी म्हणतो. हॅपी दिवाळी. गोष्ट आनंदाची आहे की दीपावली आनंदमय जावो.
पण अर्थ समजल्यामुळे आता अनेक वर्ष मी संज्ञा शब्द वापरतो, म्हणजे त्यामागची भावना, विचार, अर्थ व्यक्त करतो शुभ दीपावली शब्दांनी. शुभ दीपावली विलक्षण अर्थपूर्ण आहे हा शब्द. कारण ही आनंदी, हॅपी तर असोच, पण खरा आनंद कशात आहे? कोणाला जर वाटलं हॅपी दिवाळी म्हणजे सिगरेट, दारू, तंबाखू, हॅपी दिवाळी म्हणजे बदललेल्या काळामुळे फटाक्यांचं होणारं प्रदूषण, की जे भारतीय मन लक्षात घेतं, भांडायला, मारकाट आणि खूनखराबा करायला उठत नाही, आणि आपणहून मान्य करून ठरवतं की बदललेला काळ, पर्यावरणाची समस्या पाहता आपण फटाक्यांवर खर्च कराल तरी नको किंवा कमी करू, हे आपणहून आतून येणारा बदल आहे. मग ती हॅपी दीपावली तर आहेच, पण ती शुभ दीपावली आहे. शुभ. पुढे तर एकेवेळी मी तुमच्याशी असा जो वेळोवेळी भारतीय संज्ञा, संकल्पना, त्यातला अर्थ असा संवाद करीन, त्यामध्ये अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स विषयी सुद्धा एकेवेळी बोलेन सविस्तर. आत्ता शुभ दीपावलीच्या प्रकाशात फक्त संज्ञा सांगतोय शुभ लाभ, की पाडव्याच्या दिवशी सुद्धा नव संवत सुरू होतं बलिप्रतिपदेला, आणि पाडव्याच्या दिवशी आपला व्यापारी वर्ग आपल्या व्यवसायाच्या वह्या पुस्तकांची पूजा करतो. त्यामागचंही पावित्र्य, की व्यवसाय पण सात्विक भावनेने करायचा. आणि मी व्यवसाय करतो आणि त्याच्या माझ्या या वह्या आहेत, इथे मी हिशोब ठेवतो, हेच जणू माझे सात्विक असे पवित्र धर्मग्रंथ आहेत. मग आपल्याला पाडव्याला आपला व्यवसाय बंधू त्याच्या त्या हिशोबाच्या वहीवर कुंकवानी स्वस्तिक काढतो, 4 टिंब देतो आणि खाली ओल्या कुंकवातच बोट बुडवून शुभ लाभ असे शब्द लिहितो. शुभ लाभ फार महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहे. इकॉनॉमिक्समध्ये नफा कमावणे हा हेतू सांगितला जातो. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, की कोणताही व्यवसाय जर चालू असेल तर काम आहे की माझा नफा वाढत गेला पाहिजे. हे मी म्हणणार आहे मुख्यतः पाश्चात्य अर्थशास्त्र आहे. ॲडम स्मिथपासून ते जॉन मार्शल, लॉर्ड केन्स, मिल्टन फ्रीडमन, आणि आता अगदी काल आजमध्ये ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला अर्थशास्त्र विषयातला, यांच्यापर्यंत नफा वाढवणे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. दुर्दैवाने त्यात अनेकदा मग ते नफा मी काय करून कमवतोय, त्यामध्ये मी कोणाचं शोषण करतोय का, कोणाला नुकसान पोचवतोय का, आणि आता बदलत्या काळानुसार लक्षात घेतली पाहिजे अशी संज्ञा, संकल्पना, की मी कमवतोय नफा, पण एक पर्यावरण महाभयानक किंमत चुकवतोय, प्रदूषण. तर मग तो असेल नफा, पण तो शुभ लाभ नाही. व्यवसाय चालवायचा तर लाभ म्हणजेच नफा हवा, पण तो दुसऱ्याला लुटून नाही, शोषण करून नाही, गंडवून, फसवून, खोटं बोलून, तागडीत मारून वगैरे तर नाहीच. ही मूळची संकल्पना आपली शुभ लाभ, की व्यवसाय करणे असो आणि जीवन जगणे असो, ही विन विन सिच्युएशन, की ग्राहक म्हणून मी तुला सेवा दिली, तुला आनंद आहे त्याचा, वस्तू आणि सेवा,
तुझंही घर संसार चालायला पाहिजे, माझंही घर संसार चालायला पाहिजे. म्हणून व्यवसाय चालवताना नफा म्हणजे लाभ आवश्यक आहे, पण तो शुभ लाभ असायला पाहिजे. तशी दीपावलीची ही शुभेच्छा. शुभ दीपावली. मला तर हे म्हणायला फारच आवडतं, कारण ती माझ्या हृदयातली खरीखुरी भावना आहे की मुळातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या अवस्थेमध्ये मी मुख्यतः जगतो. तज सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छामुळे आहेतच. तर आता फक्त दिवाळी हे एक आणखी चांगलं निमित्त, एक आणखी पवित्र मुहूर्त की ती व्यक्त करावी. शुभ दीपावली. आपण सर्वांना सुख समाधान यश आनंद लाभो. ही दीपावली सुख समाधान यश आनंदाची होवो. हे येणारं नव संवत सुख समाधान यश आनंदाचं होवो. आपलं सर्वांचं जीवन सुख समाधान यश आनंदाने भरून जावो. आणि आपल्यामधूनही समाज, देश, विश्व आणि निसर्ग सुद्धा सुख समाधान आनंदाने भारला जावो. आणि तरीही हे म्हणत असताना माझ्या मनामध्ये एक लख जिवंत भान आहे की आपण एका अत्यंत धोकादायक कालखंडात आहोत. तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते महाराष्ट्र, भारत आणि जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे. नेमेची येतो मग पावसाळा. तशा लोकशाहीमध्ये निवडणुका एका नियमितपणे होणार, तशा आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. हे नेमेची येतो मग पावसाळा कळलेले संत आपल्याला पुढे सांगतात, सृष्टीचे हे कौतुक तू जाण बाळा. ती पावसाळा दरवर्षी एका नियमितपणे येतो, पण म्हणून तो कंटाळवाणा दरवर्षीच्याच वेळापत्रकातला, आणि त्यात नवीन काय असं नाही आहे. तो नेमेची येतो मग पावसाळा हेच मुळी सृष्टीचे हे कौतुक तू जाण बाळा. की उलटे हे सृष्टी ज्या तऱ्हेने काम करते हीच गोष्ट हे सृष्टीचं कौतुक आहे. तसं लोकशाहीचंही कौतुक निवडणुका, नियमित निवडणुका तशा महाराष्ट्राच्या येऊ घातल्यात. पण मी जेव्हा धोक्यांचा उल्लेख करतोय तेव्हा मी नुसत्या या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या संदर्भात नाही म्हणतोय. अटलजीच म्हणाले होते तसं, निवडणुका येतील आणि जातील, सरकारही येतील आणि जातील, पण देश त्या सगळ्यांच्या वर आहे आणि देश चालला पाहिजे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए. इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. आणि मी धोकादायक कालखंड म्हणतोय तो हा देश चालवण्याच्या दृष्टीने. माझं दुःख की जे मला सखोल वैयक्तिक सुद्धा जाणवतं ते म्हणजे ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी काम करणे, ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी लढणे, ज्या महाराष्ट्राचं काम आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिभेचा आविष्कार घडवणे, ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासमोरच्या प्रश्नांचा मूलभूत विचार करून त्यावरची स्वतंत्र बुद्धीने उत्तरं शोधणं, त्या महाराष्ट्राच्या समकालीन चित्राकडे बघताना, समकालीन संस्कृतीकडे बघताना, सार्वजनिक जीवनाकडे बघताना
हृदयाला हजारो इंगळ्या डसतात आणि मनाला प्रश्न पडतो की महाराष्ट्राला झालंय तरी काय. म्हणून धोकादायक कालखंड. आणि अशा या महाराष्ट्राने देशासाठी काम करायचं, देशासाठी लढायचं जीवनाच्या सर्व क्षेत्रात, तर तो देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आत्तापर्यंत मला वाटत आलंय की स्वतंत्र भारताच्या वाटचालीतलं सगळ्यात धोकादायक दशक 1980चं दशक होतं. ज्या दशकामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, त्यांनीच दिलेल्या दृष्टीतून अभ्यास करून पुढे यथावकाश IAS झालो ते दशक. स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतलं आत्तापर्यंत वाटत आलं सर्वात धोकादायक दशक. ते दशक होतं की ज्यामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही मागासलेली होती आणि ती गती पकडतच नव्हती. आपला आर्थिक विकासाचा वेग शरम वाटावी इतका कमी होता आणि आर्थिक धोरणं फसत होती आणि लोकसंख्या मात्र वाढत चालली होती. म्हणजे म्हणलं तर ओझं, आणि लोकांच्या गरजा, लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा वाढतच चालल्या होत्या, पण त्याला आर्थिक गती, आर्थिक विकास, आर्थिक धोरणं पुरे पडत नव्हती. एका मागासलेल्या देशाचं चित्र वाटत होतं. त्याचवेळी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फुटीरतावादी चळवळी डोकं वर काढत होत्या आणि त्यातल्या बहुसंख्य फुटीरतावादी चळवळी दहशतवाद आणि हिंसकतेच्याही मार्गाने चालल्या होत्या. ते इथपर्यंत की आता हा देश तुटतो की काय. त्या दशकातच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाने डोकं वर काढायला सुरुवात केली होती. दहशतवादी संघटना तयार झाल्या होत्या आणि त्यांचा बेदरकारपणा वाढत चाललेला होता. वेगळं नको सांगायला की त्यांना पाकिस्तानसहित अनेक भारतविरोधी शक्तींचा पाठिंबा होता. त्यावेळच्या जगाचं जे काही शीतयुद्धकालीन राजकारण असेल त्यात पंजाबमध्ये सुद्धा ही खालिस्तानची मागणी उभी राहिली, चळवळ उभी राहिली आणि भारताची शान असलेला पंजाब, त्यात सुद्धा शीख संप्रदायाचा सुद्धा सर्व इतिहास, भारतीय संस्कृतीसाठी लढण्याचा, ती समृद्ध करण्याचा, त्यातल्या काही जणांचं पुरेसं डोकं फिरवण्यात आलं की आम्ही वेगळे, सबब आम्हाला भारतापासून फुटून निघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही भारताच्या कत्तली करणार आहोत, भारतीयांच्या कत्तली करणार आहोत, ही मागणी खालिस्तानची. तेच दशक. आणि जो मुळातला हसरा खेळता पंजाब, प्रचंड उत्साही पंजाब, आनंदी पंजाब, नाचणारा पंजाब, रंगीबेरंगी पंजाब, हिरवागार पंजाब, कष्टाळू पंजाब, तगडा पंजाब, खेळाडू पंजाब, भांगडा करणारा पंजाब. बघता बघता सूर्यास्ताला तो पंजाब स्मशानामध्ये रूपांतरित होऊ गेलेला तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करताना डोळ्यांनी पाहिला. ती खालिस्तानची मागणी. आणि आपलं दुर्दैव आहे की देशाचा पूर्वांचल म्हणजे आसाम आणि त्यावेळी 7 भगिनी, आता सिक्कीम नंतर 8 भगिनी, आपापल्या वेगवेगळ्या कारणाकरता त्याही वेळी खदखदत होत्याच. आसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची समस्या तेव्हा प्रचंड पेटली आणि त्यातून एक जन आंदोलन उभं राहिलं. ते जन आंदोलन शांततामय होतं, पण देशद्रोही फुटीरतावादी काही शक्तींनी त्याचा उपयोग करून आसाम देशापासून तोडण्याची योजना आणि तशी मागणी आणि त्यासाठी उल्फा
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अशी दहशतवादी संघटना उभी करून पुन्हा खून खराबा चालू केला. आणि परत त्यांना त्याही वेळी बांगलादेशातल्या काही शक्ती, तिकडे चीन, पाकिस्तान आणि शीतयुद्धकालीन राजकारणाची चौकट यांची मदत होतीच. चीननी मॅकमोहन रेषा मान्य न करण्यामुळे अरुणाचल सतत असा धगधगता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असायचाच. नागालँडमध्ये आमचं राष्ट्र वेगळे या मागणीला तर 16 ऑगस्ट 1947च्या रात्रीच सुरुवात झाली होती. बघता बघता ती सशस्त्र चळवळ झाली होती आणि तिला तिथले पुन्हा आधी पूर्व पाकिस्तान, नंतर बांगलादेश, चीन, शीतयुद्धकालीन राजकारणातली अमेरिका, त्यामुळे CIA आणि त्या भागात वावरणारे ख्रिश्चन मिशनरी या सगळ्यांची फूस आणि त्यातून वेगळ्या नागालँडची मागणी आणि सशस्त्र लढा. दुर्दैवानी मणिपूर तेच, मिझोराम तेच. अचानक आत्ता पुन्हा दिसणं चालू झालंय की त्या सगळ्याच्या सगळ्या समस्या पुन्हा एकदा डोकंही वर काढतायत. त्यांची एकमेकांशी मिलीभगतही आहे आणि आत्तापर्यंत सुप्त वाटलेल्या अन्यसुद्धा फुटीरतावादी भयानक हिंसक शक्यता आता डोकं वर काढतायत. गेले अनेक काळ मला वाटतं की त्या 80च्या दशकासारख्या अत्यंत धोकादायक कालखंडात आपण पुन्हा आहोत. आत्ता काश्मीरमध्ये कलम 370 तर रद्द झालं, त्यानुसार नव्याने निवडणुका झाल्या, लोकशाही प्रक्रिया पार पडली, पण देशद्रोहाच्या आणि फुटीरतावादी शक्ती खदखदता आहेतच. ही शंका बाळगायला जागा आहे की त्या काश्मीरमधल्या निवडणुकांच्या द्वारा सुद्धा मुळातल्या ज्या दहशतवादी देशद्रोही शक्ती होत्या त्या आता निवडणुकीच्या मार्गाने विधानसभेत येणार की काय. पंजाबमध्ये पुन्हा एकदा खालिस्तानची चळवळ डोकंवर काढू पाहते आहे. पंजाबमधून माझ्या कानावर थेट अहवाल येत राहतात की खालिस्तानच्या मागणीला जनमानसामध्ये आधार नाही, पण आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधनं 2 खासदार निवडून आलेत की जे खुल्ला खालिस्तानवादी आहेत. त्यातला एक अमृतपाल सिंग तर तुरुंगात आहे, तरी निवडणूक लढवली आणि निवडून आला. तर निवडून आल्याचा अर्थ होतो की हे 2 खालिस्तानवादी आहेत, ह्यांना देश फोडायचा आहे, यांना परकी शक्तींची मदत आहे माहिती असून मतदान त्यांना करणारे पुरेशा संख्येने लोक होते. त्याचा एक अर्थ होतो की त्यांना आपापल्या मतदारसंघात तरी तेवढा जनाधार आहे. ही धोक्याची गोष्ट आहे. व्यक्ती जेव्हा खासदार म्हणून निवडून येते तर संसदेमध्ये त्यांनी प्रतिज्ञा घ्यायची असते की मी भारताच्या संविधान, राज्यघटना आणि एकात्मता अखंडतेचं रक्षण करीन, त्याला माझी निष्ठा आहे. पण ज्यांना खालिस्तान हवाय असे 2, त्यांना पाकिस्तानचा पण पाठिंबा आहे. पण आता पेटलेल्या राजकारणामध्ये कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडोनी खालिस्तानच्या मागणीला सपोर्ट, ती उचलून धरणारा पक्ष ह्याच्याबरोबर परवापर्यंत सत्तेत होता आणि आता त्यांनी पाठिंबा जरी काढला असला तरी त्यांनी ट्रुडोचं सरकार पडणार नाही याची काळजी घेतली आहे. आणि कॅनडामध्ये खुल्ला खालिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहे. आणि गेल्या वर्षी कॅनडाचा कोलंबिया प्रांतातलं सरे हे ठिकाण, तिथल्या गुरुद्वारात हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली. तर हा कॅनडाचा पंतप्रधान म्हणतो ती भारताने करवली, भारतीय सरकार
when our law enforcement and intelligence officials began pursuing credible allegations that agents of the government of India were directly involved in the killing of a Canadian citizen, Hardeep Singh Nijjar, on Canadian soil, we responded. त्यांनी कॅनडाच्या आपल्या उच्चावासामधल्या आपल्या अधिकाऱ्यांच्यावर आरोप केले. आता भारत कॅनडा संबंध पूर्वी कधीही नव्हते एवढे प्रचंड ताणाचे आहेत. आणि तरी हे कॅनडा काय त्याच्या स्वतंत्र बुद्धीने करत नाहीये. ही कॅनडाच्या खांद्यावरून अमेरिकेने भारतावर रोखलेली बंदूक आहे. अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक येऊ घातली आहे. अमेरिकेची काही आपली म्हणून पॉलिटिकल कंपल्शन्स, राजकीय अपरिहार्यता आहेत. आणि त्यातलं आत्ताच्या अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं राजकारण ढोबळमानाने भारत विरोधी आणि त्यातही मुख्यतः मोदी भाजप विरोधी आहे. ती अमेरिका खालिस्तानी दहशतवादी असलेला, भारताने ज्याला दहशतवादी घोषित केलं आहे, भारतात ज्याच्या विरुद्ध केसेस आहेत, अशा गुरुपत्वंत सिंग पन्नूला ती अमेरिकास रक्षण देते. तो पन्नू आये दिन सौबार भारताविरुद्ध बोलत राहतो आणि आत्तासुद्धा म्हणतोय की 1 ते 19 नोव्हेंबर या काळामध्ये एअर इंडियाच्या विमानाने जाऊ नका, कारण आम्ही ती विमानं उडवून देणार आहोत. ही अमेरिकेची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची म्हणे व्याख्या आहे. आणि अमेरिकाही भारतावर दबाव आणते आहे की त्या गुरुपत्वंत सिंग पन्नूलाही उडवण्याचा भारताने एक अधिकृत प्रयत्न केला. म्हणे कोणाला तरी सुपारी दिली, म्हणे कोणीतरी निखिल गुप्ता, म्हणे कोणीतरी विकास यादव नावाचा, तो पूर्वी आपल्या रॉमध्ये होता, वगैरे वगैरे. हे सगळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पेच आहेत की जे अत्यंत निर्दयपणाने राजकारण चालतं. उद्देश आहे भारतावर प्रचंड दबाव अनेक कारणांनी आणणे. एका बाजूला अमेरिकेला चीनच्या समोर समर्थपणे उभी ठाकू शकेल अशी शक्ती म्हणून तर भारत हवाय. आणि तरी त्याच वेळेला स्वतःच्या ताकदीवर भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहील हे अमेरिकेला खपत नाहीये. अमेरिकेला जणू भारत त्यांच्या ताटाखालचं मांजर बनलं पाहिजे. आणि तिकडे चीन विस्तारवादी आक्रमक आहेच. अरुणाचल आमचंच आहे म्हणतच आहे. पाकिस्तानला पाठिंबा देऊन भारतविरोधी कारवाया चीन करतच आहे. अगदी आत्ता जरी तो लडाखमध्ये गेली 4 वर्षापेक्षा जास्त काळ चालू असलेला संघर्ष जरा आत्ता थांबून 2 देशांमध्ये सीमारेषेवर गस्त घालण्याचा निर्णय जरी झाला असला तरी धोका कायम आहे. मुख्यतः उलट तो निर्णय जागतिक राजकारण पाहता चीनच्या काही योजना वेगळ्या आहेत का, त्याला जे चीनला मोकळीक हवी आहे त्या संदर्भात आहे. आणि चालू असलेलं रशिया युक्रेन युद्ध, आता त्या युद्धामध्ये उत्तर कोरियाने आपलं स्वतःचं सैन्य पाठवलेलं आणि युक्रेन म्हणतं आम्हाला नेटो आणि किंवा EUचं सदस्य करा. आणि त्यासाठी चालू असलेल्या युद्धामध्ये पुतिन आम्ही अणुबॉम्बसुद्धा वापरू ची एका देशाचा प्रमुख धमकी देतो. जणू ते धोके कमी की काय अशी 7 ऑक्टोबर 2023 पासून चालू झालं इस्रायल हमास युद्ध. आणि जाणाऱ्या दिवसागणित त्या युद्धाची व्याप्तीसुद्धा वाढतेच आहे. त्याहीमध्ये हमास, हिजबुल्ला यांच्या पाठीशी मुख्यतः इराण. तो इराण ज्या येमेनमधल्या संघटनेला पाठिंबा देतो हौथी, ती पण इराणच्या बळावरची शिया संघटना. मग ती इराणचा आखात किंवा लाल समुद्र यामध्ये चाचेगिरी करत व्यापाराला बाधा निर्माण करते. जगाचा फार मोठ्या प्रमाणावर तेलाचा व्यापार त्या भागातून चालतो. आणि आत्ता इस्रायल इराण युद्ध पेटेल की काय
त्याही संदर्भात पुतीन रशियाचे अध्यक्ष इस्रायलला धमकी देतात की इराणच्या अण्वस्त्रांना अणुप्रकल्पाला हात लावला तर आम्ही बघून घेऊ. अमेरिका इस्रायलला सांगते, माझ्या शब्दात सांगितल्याचं नाटक करते की इराणच्या तेल विहिरींना काही करू नका. या सगळ्यातनंही समोर समस्या येते आणि अशा वेळी चीनसुद्धा तैवानवर आक्रमण करून तैवान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल की काय, अशा तयाऱ्या चालू दिसतात. आत्ता 2 दिवसापूर्वी चीनचा अध्यक्ष शी जिनपिंगनी सेनेची पाहणी केली, चीनी सेनेची, आणि केलेलं विधान आहे युद्धासाठी तयार राहा. एखादा राष्ट्राध्यक्ष जेव्हा हे विधान करतो युद्धासाठी तयार राहा, तर हे वरवरचं मानून चालणार नाही. तर शी जिनपिंग कोणत्या युद्धाकडे बोट दाखवत आहेत? अशी सर्व जगाची कमालीची काळजीची स्थिती आहे. युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणाले, द वर्ल्ड इज वन मिस्टेक अवे फ्रॉम न्यूक्लिअर होलोकॉस्ट. ही संभाव्य अणुयुद्ध आणि त्यातून होणारी सगळी उद्ध्वस्तता, त्या अँटोनियो गुटेरेस म्हणतात की सगळं जग एका चुकीपासून अंतरावर आहे, की कुठेतरी काहीतरी एक चूक, कुठेतरी एक सुटलेली चुकीची गोळी, कोणीतरी दाबलेलं चुकीचं बटन सगळ्या जगामध्ये भडका उडू शकेल. तेव्हा महाराष्ट्र भारत जग एका अत्यंत धोक्याच्या कालखंडातून जात आहे. त्यामध्ये मला जाणवतं की भारताचा चालू काळ 1980च्या दशकाप्रमाणेच धोकादायक आहे. या सर्व धोकादायक शक्यतांना बळ देणाऱ्या देशांतर्गत सुद्धा शक्ती आहेत. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद, आणि या दोघांची पण एकमेकाशी असलेली मिलीभगत. आत्ता जे 3 दिवसामध्ये 100पेक्षा जास्ती विमानांना मेसेज आले की बॉम्ब ठेवलाय. भले नव्हता एकाही विमानात बॉम्ब, पण त्यामधनं उडणारा गोंधळ, विमानं रद्द होणे, विलंब होणे, त्या एकट्या विमानाचं नाही होत, त्या एका विमानाचा परिणाम सगळा तो विमानतळ, तिकडे येणारी तिकडून जाणारी अनेक विमानं, म्हणजे भारतामध्ये गोंधळ उडवून देण्याची ही योजना आहे. आणि ठिकठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या वार्ता आहेत की रेल्वेचे अपघात मुद्दाम घडवून आणण्याचे प्रयत्न, की ते रूळ जोडणारे जे नटबोल्ट्स असतात ते तरी काढा, किंवा रुळांच्यावर दगड ठेवा आणि मोठे मोठे धोंडे की ज्यातनं ती रेल्वे मग रुळावरनं घसरेल की काय. एक तर रेल्वेचा स्वतः कर्मचारी, की जो रेल्वेच्या कामासाठी डायनामाईट लागतं त्या गोडाऊनमधला कर्मचारी, त्यांनी ते डायनामाईट आणून रेल्वेच्या रुळावर लावलं उडवून देण्याकरता. वाचलो आपण की आपली ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला, तो त्या रुळांच्या शेजारनं चालत चालला होता, त्याला लक्षात आलं, त्यांनी निरोप द्यायचा प्रयत्न केला, ते जमत नाही आहे, त्याला लक्षात होतं आत्ता रेल्वे येणार आहे, म्हणून तो त्या येणाऱ्या रेल्वेच्या दिशेने रुळांवरनंच पळत सुटला हातवारे करत, आणि त्या येणाऱ्या रेल्वेच्या ड्रायव्हरच्या काहीतरी लक्षात आलं, त्यांनी नीट ब्रेक लावले आणि अपघात टळला. तरी तमिळनाडूमधला तर एक अपघात टळला नाही, आणि त्याही अपघाताचे येणारे रिपोर्ट आहेत की रुळांचे नटबोल्ट काढलेले होते. आता तपास चालू राहील, पण अंतर्गतही घातपात करण्याच्या अनेक शक्ती काम करत आहेत. आणि आपल्याला भारत देश आणि भारतीय नागरिक या सर्व नात्यांनी सावध राहत, प्रार्थना करत आणि आपल्या परीने काम करत हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेने, विश्वमित्र असलेल्या भारताच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आणि शुभ दीपावली.